अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 13. मी तुझा आवी आहे, त्यामुळे मला तुझ्या तोंडून तेच ऐकायला छान वाटेल, अविनाश म्हणाला. तशी रीमाने हलकी स्माईल केली. तू आता आराम कर, अविनाश म्हणाला. तसं रीमा बेडकडे बघू लागली. रीमा, संकोच नको करू, तुझाच बेड आहे, अविनाश म्हणाला. रीमाने थोडा विचार केला आणि बेडवर झोपी गेली. अविनाशने त्याचा लॅपटॉप घेतला आणि गॅलरीत जाऊन त्याचं काम करत बसला. 5 वाजता रीमाला जाग आली. काल सोनालीच्या बोलण्याने रात्रभर तिला झोप लागली नव्हती. त्यामुळे सकाळी तिचा चेहरा पूर्ण सुकून गेला होता. पण आता थोडं झोपल्यामुळे तिचा चेहरा फ्रेश वाटत होता. ती उठून बसली. तिने बघितले तर अविनाश रूममध्ये नव्हता. ती फ्रेश झाली आणि खाली गेली. अविनाश तिथेच बसलेला होता. शारदा, रीमासाठी कॉफी घेऊन ये, तिला बघतच अविनाश म्हणाला. रीमाच्या आईला नवीन घर, त्यात मुलीचे सासर, त्यामुळे इथे राहायला बरोबर वाटत नव्हतं. पण तिच्याकडे दुसरा कुठला उपायही नव्हता. तरीसुद्धा सकाळी तिने अविनाशला इथे यायला खूप वेळा नकार दिला. पण तो कुठे ऐकतोय? रीमा आणि अविनाशला लॉनमध्ये बसलेलं पाहून सरोजा आणि आईसुद्धा तिथे आले. जावई बापू, तुम्हाला राग येणार नाही तर मी काही बोलू का? आई म्हणाली. हा बोला ना आई, अविनाश म्हणाला. मी आणि सरोजा फ्लॅटमध्येच राहू शकते का? आई खाली मान घालून अडखळत म्हणाली. पण का? तुम्हाला कोणी काही बोललं का? अविनाशने विचारले. नाही, मला कोणीच काही नाही बोललं. मुलीचे आईवडील तिच्या घरचे पाणीसुद्धा पित नाही. तिच्या सासू सासऱ्यांसोबत राहणं तर दूर, मला इथे राहायला थोडं अवघडल्यासारखं वाटत आहे, आई म्हणाली. रीमा तिची अवस्था समजू शकत होती. अहो आई आणि सरोजाला फ्लॅटमध्येच राहू द्या, तसा पण तो खालीच आहे ना. आईला इथे कम्फर्टेबल नाही वाटणार, रीमा म्हणाली. ठीक आहे आई, तुमची इच्छा आहे तर तुम्ही राहा तिथे. पण यानंतर तुम्ही माझं सगळं ऐकणार. मी तुमच्या मुलासारखा आहे ना. मग मी एका मुलाची सर्व जबाबदारी पार पाडणार, अविनाश म्हणाला. यावर आईने हसून होकारार्थी मान हलवली. उद्या सकाळी सोडायला सांगतो मी विकीला, अविनाश म्हणाला. विकीचं नाव ऐकताच सरोजाच्या तोंडावर स्माईल आली. तेवढ्यात शारदा रीमासाठी कॉफी घेऊन आली. मी मदत करू का तुम्हाला स्वयंपाकात? सरोजा शारदाला म्हणाली. यावर शारदाने अविनाशकडे बघितलं. करू दे तिला तुझी मदत, ती शांत नाही बसणार, अविनाश म्हणाला. तशी सरोजा हसून शारदासोबत किचनमध्ये गेली. थोड्या वेळाने सगळेजण खाली आले. सोनाली रीमाला इग्नोर करत तिच्यासमोर जाऊन बसली आणि टीव्हीचा रिमोट घेऊन टीव्ही बघत बसली. थोड्याच वेळात सगळ्यांचे जेवण झाले आणि सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले. सोनाली जाणारच होती. ताई थांबा ना थोडा वेळ, आपण टीव्ही बघू, केतकी म्हणाली. ठीक आहे, असं म्हणून सोनाली परत खाली बसली. सगळेजण निघून गेले. राखीही तिच्याबरोबर लॉनमध्येच थांबली होती. ताई, ही एवढी नालायक असणार मी विचारही केला नव्हता. सरळ घरातच घुसली आपल्या. किती इज्जत जाईल आता तुमची. तुमच्या किती वर्षाच्या मेहनतीने तुम्ही शहरात नाव कमावलं होतं, ते धुळीत घालणार आता ही. आपला आवी खूप साधा आहे, पण आपण तर अशा मुलींना चांगलेच ओळखतो ना. आता सर्व काही तुमच्याच हातात आहे. तुम्ही काहीतरी करा, नाहीतर ती आपल्या आईला कायमसाठी आपल्यापासून नाहीतर ती आपल्या आवीला कायमसाठी आपल्यापासून दूर घेऊन जाईल. सकाळीच बघितलं ना कसं बोलत होता तो, इथून निघून जाईल म्हणून. अजून तर लग्नाला 1 दिवस पण झाला नाही, तर कधी न बोलणारा अवी आज तुमच्यासोबत मोठ्या आवाजात बोलत होता. पुढे अजून काय काय करेल विचार करा. अवीला भडकून आपल्या सर्वांना या घरातून काढेल ती, केतकी मोठ्या चालाकीने सोनालीला रीमा विरोधात भडकवत होती. ती मला घराच्या बाहेर काढायच्या आत मीच तिला घरातून हाकलून देते.
दुसऱ्या कुणाचे लेकरू माझ्या अवीच्या नावावर नाही मांडू देणार मी. त्याच्या नावासमोर माझ्या आईचं नाव कधीच नाही लागणार, सोनाली म्हणाली. बस मला हेच पाहिजे होतं, झालं माझं काम, केतकी मनातच बोलली. आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. इकडे रीमा आणि अविनाश अजूनही बसलेलेच होते. अविनाश शेजारी झोपायला तिला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. अविनाश बेडच्या त्या कोपऱ्यावर आणि रीमा या कोपऱ्यावर बसलेले होते. अविनाश हळूच तिच्याजवळ सरकला आणि त्याने तिच्या हातावर हात ठेवला. तसा तिच्या पोटात गोळा आला. तिने पटकन तिचा हात बाजूला केला. रीमा, मी तुझी मनस्थिती समजू शकतो. ज्या प्रकारे आपलं लग्न झालं त्यामुळे तुला आपलं मला माहीत आहे तुझ्या अवीवर खूप प्रेम आहे. पण एवढी वर्ष झाले आपण एकमेकांना भेटलो नाही, त्यामुळे दुरावा तर आलाच आहे. तुला आपल्या नात्याला जेवढा वेळ द्यायचा असेल तेवढा दे, पण फक्त तू खुश राहा, अविनाश म्हणाला. थँक्यू अवी, माझ्या फिलिंग्स समजून घेतल्याबद्दल, रीमा म्हणाली. चल झोप आता आणि काळजी करू नको, अविनाश म्हणाला. सकाळी दोघेही फ्रेश होऊन खाली आले. सोनाली देवघरात पूजा करत होती. रीमाई तिथे गेली आणि देवाच्या पाया पडली. सर्वांनी नाश्ता केला. काळजी घे, अवी रीमाच्या गालाला हात लावत म्हणाला. आई, विकीला थोड्या वेळाने सरोजा आणि तुम्हाला सोडायला सांगतो, असं म्हणून अवी ऑफिसला निघून गेला. राखी त्याच्या मागोमाग ऑफिसला निघून गेली. अशोकराव एक वृद्धाश्रम चालवत होते, त्यामुळे तेही तिथून निघून गेले. विकासही त्याच्या शॉपमध्ये निघून गेला. सरोजा आणि आईने त्यांच्या जाण्याची तयारी केली. रीमा, स्वतःची काळजी घे बाळा, आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. हो आई, मी 2-3 दिवसातून येत जाईल तुला आणि सरोजाला भेटायला. पण रीमा एवढेच बोलली. पण काय, आईने विचारले. तुम्ही अजून काही दिवस थांबायचं होतं. मला इथे खूप एकटं वाटेल, रीमा म्हणाली. रीमा, आता हेच तुझं घर आहे. काही दिवस जाईल तुला अवघड, नंतर सवय होऊन जाईल तुला या सर्वांची. तुझी आणि जावईबापूंची काळजी घे. एवढ्या वर्षानंतर देवाने तुला योग्य जोडीदार दिला आहे, त्यांना जप आता, आई म्हणाली. थोड्या वेळाने विकी त्यांना घ्यायला आला आणि त्या निघाल्या. त्यांच्या हातात बॅग बघून सोनाली आणि केतकीला कळलं की त्या जात आहेत. बरं झालं, मी हाकलून द्यायच्या आधी ह्या जात आहे, सोनाली म्हणाली. रीमाचा निरोप घेताना तिघींचेही डोळे पाणावले होते. विकीने त्यांचे सामान गाडीत ठेवले आणि त्या दोघीही आत गाडीत जाऊन बसल्या. गाडीमध्ये विकीची नजर राहून राहून मिररमधून सरोजाकडे जात होती आणि त्यांची ती नजर बघून सरोजाच्या मनातील मेलेल्या भावनाही जाग्या होत होत्या. त्याने त्या दोघींना फ्लॅटवर सोडलं. तुम्हाला काहीही लागलं तर मला सांगा, असं म्हणून विकी जाऊ लागला. थांबा ना, चहा घेऊन जा, मी पटकन आणते करून, सरोजा म्हणाली. सरोजा, तू कर त्याच्यासाठी चहा, मी फ्रेश होऊन आराम करते, असं म्हणून आई आत निघून गेली. 5 मिनिटात सरोजाही विकीसाठी चहा घेऊन आली. चहाचा कप त्याच्या हातात देताना एकमेकांच्या हाताचा स्पर्श होताच दोघीही शहारले होते. सरोजाला खूप कसंतरी झालं. तिने पटकन कप त्याला दिला आणि बाजूला झाली. चहा घेऊन विकी निघाला. येतो मी, तो हसून बोलला. तिचा चेहरा त्याला खूप लाजल्यासारखा वाटत होता. इकडे रीमा तिच्या रूममध्ये टीव्ही बघत बसली होती. 1 वाजता तिचा दरवाजा वाजला. तिने दरवाजा उघडला तर समोर शारदा ताट घेऊन उभी होती. साहेबांनी तुम्हाला यावेळेस जेवायला द्यायला सांगितलं. मी आले असते, तू कशाला आलीस, रीमा म्हणाली. साहेबांनी इथेच द्यायला सांगितलं होतं, शारदा म्हणाली. अविनाशला माहीत होतं रीमा खाली जेवायला गेली तर सोनाली नक्कीच तिला काहीतरी बोलणार आणि ती दुखावली जाणार. त्यामुळे सकाळीच तो रीमाला कधी काय द्यायचं शारदाला सांगून गेला होता. रीमाने जेवढे केले तेवढे खाल्ले आणि नंतर तिचे डोळे लागले. 5 वाजता शारदा परत तिच्यासाठी हलका नाश्ता आणि फ्रूट घेऊन आली. तिने थोडंसं खाल्लं आणि आता तिला बोर व्हायला लागलं म्हणून तिने अविनाशला कॉल केला. मोबाईलच्या स्क्रीनवर तिचं नाव दिसतात त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली.
कुणीतरी मला मिस करत आहे वाटतं, तो मिश्किलपणे म्हणाला. नाही, असं काही नाही. मी सहज कॉल केला होता. तुम्ही कधी येतात विचारायला, रीमा अडखळत बोलली. खरं तर ती त्याला मिस करत होती. तू म्हणशील तर आताही येऊ शकतो, अविनाश म्हणाला. नाही, नको. तुम्ही तुमच्या वेळेवर या, असं म्हणून तिने पटकन फोन कट केला. साधारण 7 वाजता अविनाश घरी आला. रीमा त्याचीच वाट बघत होती. दिवसभर ती एकच रूममध्ये बसून बोर झाली होती. खाली गेली तर सोनाली आणि केतकी तिला बोलणार नाही आणि बोलल्या तरी वेडवाकडं बोलतील म्हणून तिने खाली जाणं टाळलं. अविनाश फ्रेश होऊन आला. मग नवीन घरात दिवस कसा गेला, अविनाश म्हणाला. खरं सांगायचं झालं तर मी खूप बोर झाले, रीमा म्हणाली. मग तुला बोर नाही व्हावं यासाठी मी काय करू शकतो, अविनाश म्हणाला. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी सकाळी फ्लॅटवर जात जाणार आणि संध्याकाळी परत येत जाणार, रीमा म्हणाली. आता मी नाही म्हटलं तर तू काही ऐकणार नाही, अविनाश म्हणाला. याचा अर्थ मी जाऊ शकते? ती अविनाशला रोखून बघत म्हणाली. हो, तू जाऊ शकते. विकी तुला सोडत जाईल आणि परत आणायलाही येईल, अविनाश म्हणाला. तशी खुश होऊन रीमाने पटकन त्याला मिठी मारली. जेव्हा तिला कळलं की तिने खुश होऊन त्याला मिठी मारली, तशी ती लाजून पटकन त्याच्यापासून दूर झाली. दुसऱ्या दिवशी अविनाश ऑफिसला निघून गेला आणि विक्की रीमाला फ्लॅटवर घेऊन गेला. तिला बघून आई आणि सरोजा खूप खुश झाल्या. आजही सरोजाने विकीला चहा घेण्यासाठी थांबवलं. चहा घेताना चोरून चोरून तो सरोजालाच बघत होता. सरोजाचीही नजर राहून राहून त्याच्यावर जात होती. आईचं तर लक्षच नव्हतं, पण रीमाच्या नजरेतून हे सुटलं नव्हतं. विकी निघून गेला आणि रीमा सरोजाजवळ जाऊन बसली. सरोजा, विकी कसा वाटतो ग तुला, तिने डोळे मिचकावत विचारले. तसं लाजून सरोजाचे गाल लाल झाले. हे काय विचारत आहात मॅडम तुम्ही, सरोजा अडखळत खाली मान घालून म्हणाली. तुला तो आवडतो ना, रीमाने विचारले. तशी सरोजा काहीच न बोलता लाजून किचनमध्ये निघून गेली.